पब्लिक या कार्यक्रमामध्ये महायुती म्हणून काय असेल काय सांगाल, कारण तुमचे विरोधक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, ते देखील आपल्या सोबत आहेत. कशा पद्धतीने राजकारण असणार याबद्दल? नाही, एक तर युती धर्म या नात्यानं आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्राताई वाहिनी यांनी माहितीचा धर्म पाळून या ठिकाणी आपण जे माहितीचं काम आहे ते करायचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळं एकंदरीत महायुतीच्या सगळ्या ह्याची संख्या बघितली मतदारांची तर कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी वाटत नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं राजाभाऊ राऊत हे या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर काँग्रेसने उमेदवार देण्याची घोषणा केलेली आहे, त्यांनाही जागा दिलेल्या आहे. काय आव्हान असणार आहे त्यांना? नाही, त्यांनाही शेवटी सगळ्यांनाच आपल्याला आव्हान करावं लागेल की बाबा उद्या आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरायचा. विड्रॉलपर्यंत आपल्याला तो वेळ आहे. सगळेच आम्ही त्यामध्ये प्रयत्न करू की जेणेकरून ह्याच्यामध्ये वेळ वाचेल आणि निवडणूक बिनविरोध होईल यासाठी सगळे मिळून प्रयत्न करू. तुमचे जे विरोधक आहेत तालुक्यातले ते सुद्धा या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी उपस्थित आहेत. काय पुढचं राजकारण कशा पद्धतीचं असणार? नाही, शेवटी आता नुसतं राजकारण काय ह्याच्यासाठी विरोधासाठी करून चालत नाही. शेवटी विकासाच्या दृष्टीनं सगळ्यांनी एकत्र येऊन पण करणं गरजेचं आहे. शेवटी राजकारणाच्या पद्धतीनं चालेल, परंतु या जिल्ह्याच्या विकासासाठी सगळ्यांनीच एकत्र येणं गरजेचं आहे. प्रशांत मालक आपले खूप जवळचे मित्र मानले जातात. नाही, माझे सगळ्याशीच संबंध चांगले आहेत. त्यांची नाराजी दूर करा. प्रयत्न तर सगळ्यांसाठीच करावा लागणार आहे आपल्याला, परंतु माझे संबंध मात्र सगळ्यांशीच चांगले आहेत. असं कोणाशी तटकरी यशस्वी झाले, एक सीटच्या खेचून कोणी सांगितलं मी इच्छुक होतो म्हणून तुम्हाला? मी म्हणजे कुठं तुम्हाला ऐकायला मिळालं मी इच्छुक होतो म्हणून? चर्चा तर राजकारणात होत राहणार आहे ना, पण मी इच्छुक असतो तर तुम्हाला दिसलो असतो ना कुठंतरी. मी इच्छुकच नव्हतो आणि कधीच नाही आहे. मी विधान परिषदेसाठी मी कायमची माझी भूमिका आहे की मला त्या सभागृहात जायचंच नाही, जनतेतनंच जायचंय, त्यासाठीच काम करतो.